आता आपण लिनियर पॅटर्न आणि सर्क्युलर पॅटर्न बघितलं होतं. ओके, मिरर एक आपल्याला माहिती आहे. आता इथे कर्व ड्रिव्हन पॅटर्न बघू. कर्व ड्रिव्हन पॅटर्न मध्ये तुम्हाला पॅटर्नचे टाइप बघायचे का? पॅटर्नचे टाइप बघायचे. बस आता इथे मी एक पाथ ड्रॉ करतो आणि एक ह्याच्यावरती मी सर्कल काढून त्याला एक्सट्रूड करून कमांड आहे त्यामध्ये ड्रॉ पार्टने ड्रॉ कर रहे. ठीक आहे, आता हा आपला पार्ट आहे. ओके, एक्सट्रूड केलेला, आणि हा आपला पाथ आहे. ओके, इथे कर्व ड्रिव्हन पॅटर्न सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर मग डायरेक्शन मध्ये ही डायरेक्शन सिलेक्ट केली आणि फीचर मध्ये हा फीचर सिलेक्ट केला. ओके, तर त्याच्या अलॉंग आपण इथे पॅटर्न करू शकतो. इथे नंबर ऑफ इन्स्टन्सेस आहेत. इथे डिस्टन्स आहे, डिस्टन्स आपण इथे कमी जास्त करू शकतो. कळलं? तर हे झालं कर्व ड्रिव्हन पॅटर्न. ओके, पॅटर्न मध्ये पॅटर्नच्या इथे लिनियर पॅटर्न आपण वापरलं होतं, सर्क्युलर वापरलं होतं, मिरर एक वापरतो. ओके, तर हे कधीतरी आपल्याला लागत असतं कर्व ड्रिव्हन पॅटर्न. त्याच्यानंतर मग स्केच ड्रिव्हन पॅटर्न आपण काल बघितलं होतं. परत एकदा बघा काय केलं होतं. पॉइंट्स फक्त ड्रॉ केले होते. हे असे पॉइंट्स ड्रॉ करायचे, एक्झिट केला, सेम हा फीचर सिलेक्ट केला. त्यानंतर मग इथे स्केच ड्रिव्हन पॅटर्न मध्ये सिलेक्शन मध्ये हा पॉइंट सिलेक्ट केला आणि ओके करायचं. तर हे झालं स्केच ड्रिव्हन पॅटर्न. टेबल ड्रिव्हन पॅटर्न आणि व्हेरिएबल पॅटर्न दोन्ही सेमच आहे. ओके, टेबल ड्रिव्हन पॅटर्न मध्ये आपल्याला एक कोऑर्डिनेट सिस्टम क्रिएट करायला लागेल. आता इथे टेबल ड्रिव्हन पॅटर्न मध्ये गेल्यानंतर तिथे काय विचारते, कोऑर्डिनेट सिस्टम विचारते, फीचर्स विचारते. ओके, तर इथे रेफरन्स मध्ये गेल्यानंतर इथे हा कोऑर्डिनेट सिस्टमचा ऑप्शन आहे. त्यानंतर मग पॉइंट मध्ये हा समजा मी पॉइंट घेतला. ओके, इथे ग्रीन ऍक्सिस समजा मला ही द्यायची, ही एक्स ऍक्सिस घ्यायची, वाय ऍक्सिस समजा मला ही घ्यायची. ओके, आणि झेड ऍक्सिस समजा वरतीच ठेवायची. तिथे काय केलं मी, कोऑर्डिनेट सिस्टम मी क्रिएट केली, एक्स इकडे, वाय इकडे आणि झेड वरतीच साईडला. म्हणजे हा पॉइंट झाला 0,0. ओके, इथे समजा एवढं वर्टिकल डिस्टन्स समजा इथपर्यंत 10 आहे आणि इथून इथपर्यंत समजा 5 असेल, तर तो पॉइंट समजा इथे आला 5,10चा. ओके, समजा ह्या सर्कलचा सेंटर पॉइंट आपण कन्सिडर केला, तर हे समजा हॉरिझॉन्टल डिस्टन्स 10 आहे आणि इथून इथपर्यंत समजा 5 आहे. तर त्या सर्कलच्या सेंटर पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असेल, 10,5. ओके, इथे टेबल ड्रिव्हन पॅटर्न सिलेक्ट करायचं. फीचर मध्ये हा फीचर सिलेक्ट केला, कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये ही कोऑर्डिनेट सिस्टम सिलेक्ट करायची. बस ही सिलेक्ट केली. फीचर्स मध्ये हा इथे फीचर सिलेक्ट करू. ओके, त्यानंतर मग इथे त्याचं कोऑर्डिनेट आले बघा. एक्स किती आहे, 10.74. इथे वाय किती आहे, 4.22. ओके, आता आपल्याला दुसरीकडे द्यायचं आहे. तर एक्स कोऑर्डिनेट मी समजा 30 देतो. इथे डबल क्लिक करायचं, 30, टॅब दाबून दुसऱ्या याच्यामध्ये समजा 10 एंटर केला, तर तो कोऑर्डिनेट कुठे इथे. ओके, त्यानंतर परत डबल क्लिक करतो. समजा इथे मी 20
टॅब दाबला की समजा 15 एंटर केलं. ओके, तर हे असं टेबल ड्रिव्हन पॅटर्न झालं. इथे ओके करायचं. काय काय केलं, कोऑर्डिनेट सिस्टम क्रिएट केली आणि फीचर सिलेक्ट केलं. ओके, हा झाला इथे टेबल ड्रिव्हन पॅटर्नचा ऑप्शन. ओके, त्याच्यानंतर मग फिल पॅटर्न ऑप्शन आहे. फिल पॅटर्न साठी आपल्याला एक स्केच लागेल. क्लोज प्रोफाईल, एक समजा रेक्टँगल ड्रॉ करतो. बाजूला क्लिक करून इथे फिल पॅटर्न मध्ये गेलो. ओके, त्याच्यानंतर मग बाउंड्री मध्ये ही बाउंड्री सिलेक्ट करायची. ओके, त्यानंतर मग इथे फीचर्स मध्ये हा फीचर जो आहे हा सिलेक्ट केला. ओके, तर हे असं आपल्याला पॅटर्न करता येईल. कळलं? इथे वेगवेगळे पॅटर्नचे ऑप्शन दिलेले आहेत, सर्क्युलर, स्क्वेअर. ओके, इकडनं तुम्ही स्पेसिंग वगैरे कमी जास्त करू शकता. त्यानंतर मग इथे ओके करायचं. तर हे झालं फिल पॅटर्न. ओके, हे झाले सगळे पॅटर्नचे टाइप. स्टेबल आणि व्हेरिएबल सेमच आहे.